पाचनई या गावापासून आम्ही गड चढायला सुरुवात केली. हरिश्चंद्रगड हा गिरिदुर्ग चढायला मध्यम श्रेणीचा दुर्ग आहे. या किल्ल्याला इतर किल्ल्याप्रमाणे तटबंदी दिसत नाही. हरिश्चंद्रगडाला 2000 वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. या गडाचा उल्लेख अग्निपुराण व मत्स्यपुराणात आढळतो. तसेच 1747 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि महादेव कोळी समाजाचे कृष्णाजी शिंदे यांची किल्लेदार म्हणून नियुक्ती केली. हे मुख्य मंदिरासमोरील पाण्याचे कुंड आहे. या कुंडाच्या बाजूलाच सुंदर कोरीव आणि उत्कृष्ट असे छोटे छोटे मंदिराची रांग कोरलेली आपल्याला दिसून येते. शालिवाहन काळातील हे मंदिर 10व्या ते 11व्या शतकात राजा झांज याने बांधलेले आहे. याच मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये जमिनीखाली एक खोली आहे. याच खोलीत चांगदेव ऋषींनी 1400 वर्ष तप केले असे गावातील स्थानिक लोक अगदी आनंदाने आणि उत्साहाने सांगतात. याच मंदिराच्या उत्तर बाजूला ही केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये 8 ते 10 फूट उंच पिंड आहे. या पिंडीच्या सभोवतालचे पाणी अत्यंत थंडगार असते. मुख्य मंदिराच्या दक्षिणेस काही कोरीव लेण्या पाहायला मिळतात. त्यापैकी एका लेणीमध्ये 10 ते 20 लोक सहज राहू शकतात. याच लेण्यांमध्ये एका गुहेमध्ये गणपतींची एक भव्य भली मोठी मूर्तीसुद्धा कोरलेली आपल्याला पाहायला मिळते. गणेश मूर्तीचे दर्शन घेऊन आम्ही निघालोय कोकण कड्याकडे. निसर्गाची मुक्त उधळण आणि झुडपांनी लपलेल्या एका छोट्याशा वाटेतून आम्ही पुढे निघालो. पुढे धुक्यांनी आमचा रस्ता अडवला, पण आम्ही कोकणकडेच्या दिशेने चालत राहिलो आणि धुक्यातून अक्षरशः हरवून गेलेला विशाल असा कोकणकडा नजरेसमोर आला. वातावरण जर स्वच्छ असेल तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे. याचा आकार इंग्रजीतील यू आकाराचा आहे. या भागामध्ये खालून येणाऱ्या हवेचा प्रवाह हा प्रचंड प्रमाणात असल्यामुळे इथे फेकलेली जी वस्तू आहे ती वर येते. धुके अधिक प्रमाणात आले होते आणि पावसाची दाट शक्यता होती. त्याच्यामुळे आम्ही लगेच परतीला निघालो.